आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। थाने में नाले सफाई का सड़क पर विशाल कीचड़ ढेर को लेकर नागरिक नाराज। कलवा प्रभाग समिति के अंतर्गत साईनाथ नगर में नाले की सफाई की गई। तब से लेकर पिछले 10 दिनों से इस नाले का कीचड़ का एक बड़ा ढेर नाले के बगल सड़क पर पड़ा हुआ है। हाल ही में हुई बेमौसम बारिश के कारण क्षेत्र में गंदा पानी और दुर्गंध फैल गई है तथा यातायात के कारण कीचड़ अन्यत्र फैल रहा है। नागरिक इससे परेशान हैं और मांग कर रहे हैं कि इस कीचड़ को तुरंत हटाया जाए। नाले में जमा कीचड़ में कई खतरनाक रसायन और कीटाणु हैं जो नागरिकों के लिए स्वास्थ्य समस्या पैदा कर रहे हैं। नाले से निकाले गए कीचड़ पर कीटाणुनाशक और दुर्गंधनाशक का छिड़काव करना अनिवार्य है, लेकिन ऐसा कोई छिड़काव नहीं किया गया। साथ ही नियमानुसार नाले से निकाले गए कीचड़ को 48 घंटे तक न रखकर तुरंत सक्षम अधिकारियों द्वारा निर्देशित स्थान पर निपटान करने पर ऐसे गलत व असंतोषजनक कार्य के लिए दंडात्मक कार्रवाई का प्रावधान है। कांग्रेस प्रवक्ता राहुल पिंगले ने आरोप लगाया है कि संबंधित अधिकारी जानबूझकर इस ओर आंखें मूंदे हुए हैं और ठेकेदार का साथ दे रहे हैं। कलवा से यूसुफ पुरी की रिपोर्ट। देणार मला याच्यावरती फवारणी का नाही केली याचं काय हेड ऑफिस मला उत्तर देणार? अंडरग्राउंड युटिलिटीज त्यांनी पाण्याची लाईन फोडली याला काय मनीष जोशी उत्तर देणार का मॅडम? कसं म्हणता हो तुम्ही? ते तुम्ही बोलले ना कुठे नेऊन टाकणार, डम्पिंगचा विषय कुठे टाकणार हे हो, हे साधे साधे प्रश्न आहेत ना की बाबा हा 48 तासापेक्षा जास्त वेळ का ठेवला, 10 दिवस तुम्ही का ठेवला इथे, याचं उत्तर हेड ऑफिस कसं देणार हो? याच्यावरती फवारणी का नाही केली? काल आता ऍक्सिडेंट झाला असता तर उद्या एखादा मुलगा चढला, वायरीला हात लागला, शॉक लागून मेला, ते काढूनच टाकणार आहे सर, 2 दिवसामध्ये याचं हेड ऑफिस उत्तर देणार, याचं उत्तर असं नाही हो। मगाशी प्रश्न केला तुम्ही बघा असं चाल ढकल करू नका, त्यांच्यावर आहे यांच्यावर आहे मॅडम, मला ठोस उत्तर पाहिजे की याची उत्तर कोण देणार? प्रभाग समितीला आणि तुम्ही काय सांगितलं की अंबाजी मयुरी देणार? आम्ही जवळजवळ 4 तास झाले या ठिकाणी आहोत, 4 तास। आता आम्ही येऊन बोललो ना सर तुम्हाला की तुम्ही उत्तर कुठे? मी काय म्हणतो 48 तासापेक्षा जास्त वेळा का ठेवला याचं उत्तर द्या मग मला। तुम्ही आलात तर काम चालू होतं सर। काय काम चालू होतं? प्लॉटिंगचं काम चालू आहे, वरच्या नाल्याचं काम चालू, सगळं म्हणजे असे किती डोंगर उभे करणार तुम्ही आणि उचलणार? मग डोंगर उभे प्रश्न नाही सर, ते उचलून घेणार आहे, आता काम चालू आहे तिथे। किती त्याच्यावर अपघात झाल्यावरती ते हात लावून एखादा मुलगा वरती झाला नाही? तुम्ही यातल्या अटी शर्ती तुम्ही बनवल्यात की नाही टेंडर मधल्या, की 48 तासामध्ये उचलायच्या? मग तुम्ही ठेकेदाराची बाजू घेऊन आम्हाला सांगताय का हो? बाजू नाही घेते, पण मी तुम्हाला 10 दिवस आहे ना हो, 10 दिवस मॅडम, 1 दिवस एक्स्ट्रा आपण समजू शकतो। कारवाई करा ना, ठेकेदार कारवाई करायला रवी थांब जरा, 10 दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, असं नाही तुम्ही त्याच्या बाजूने त्यांनी का तिथे फवारणी केली नाही? अरे नागरिक म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो, तुमच्याकडे अपेक्षेने की तुम्ही काय कराल, तुम्ही सगळं त्यातच आम्हाला सांगताय, तुम्ही आमच्यासाठी काय करणार ते सांगा। आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावर तुम्ही काय करणार? अंबाजी मयुरी मॅडमने तुम्ही काय सांगणार? त्याच्या आमची काय उत्तरं देणार? आता तुम्ही मला सांगताय 4 तासापासून मयुरी मॅडम येत आहेत, त्या दौऱ्यावर आहेत। आता एवढा क्रिटिकल प्रश्न तयार झाला, 100 लोक या ठिकाणी जमा झाले, त्या लोकांसाठी ते येऊ शकत नाही, याची उत्तरं देऊ शकत नाही। ह्या अंबाजी मयुरी मॅडमकडे 5 प्रभाग समिती आहेत आणि या अंबाजी मयुरी मॅडमकडे मी 10 दिवसापूर्वी गेलेलो आणि हे प्रश्न त्यांना सगळे विचारलेले होते, त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली त्यांच्या त्याला आम्हाला माहिती नाही म्हणे, जा तिथे महापालिकेमध्ये आणि जाऊन तुम्ही वरिष्ठांना विचारा। आणि अशाच पद्धतीची परिस्थिती यांच्या कळवा प्रभाग समितीमध्ये, आणि या मॅडमकडे 5 प्रभाग समित्यांचा चार्ज आहे, याची ठोस उत्तर यांनी दिली पाहिजे। 10 दिवस कचरा इथे का पडू नये, याच्यावरती औषधांची फवारणी का केली जात नाही, किंवा अंडरग्राउंड युटिलिटी विजेच्या काही लाईटी त्यांनी तोडल्या असतील, काही पाण्याचे कनेक्शन तोडले असतील, ते जोडले पाहिजे, ते या ठिकाणी तोडलेले आहेत। काम करणाऱ्या लोकांकडे का ग्लोव्ज नाही आहेत या ठिकाणी, सेफ्टी इन्स्ट्रुमेंट ते का नाही आहेत? आणि परत आलेले अधिकारी काय सगळे आम्हाला त्या यांची बाजू घेऊन सांगतायत, नाही ते करणार आहेत, ते अरे केलं का नाही हे सांगा, करणाऱ्याचा काय विषय आहे? आता आम्ही आल्यानंतर ते करणारच आहेत। त्यामुळे आम्ही परत सोमवारी किंवा मंगळवारी आमच्या शिष्टमंडळासह अंबाजी मयुरी मॅडमची परत कळवा प्रभाग समितीमध्ये भेट घेणार आहोत। 5 प्रभाग समित्यांचा चार्ज त्यांच्याकडे आहे, नाहीतर आम्हाला नाईलाजानं म्हणायला लागेल की या नाले सफाई नाही तर ही हात सफाई चालवली आहे आणि याला महानगरपालिकेच्या सहकार्याने या ठिकाणी चालू आहे। तुम्ही जर जनतेचं ऐकत नसाल तर